नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय मित्रांनो आपली सूर्यमाला। सूर्यमालेतील जे पण प्रश्न पोलीस भरती या परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर मित्रांनो बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे। पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे। तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो शुक्र। सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र आहे। पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर आकाराने सर्वात मोठा ग्रह सूर्यमालेतील आपल्या गुरु हा आहे। गुरु हा सूर्यमालेतील सर्वात आकाराने मोठा ग्रह आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात। हा प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये की कोणत्या ग्रहाला पहाट तारा असे म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात। तर पुढचा प्रश्न आहे, जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? तर जलग्रह म्हणून जलग्रह म्हणून आपल्या पृथ्वी हा जो आपला ग्रह आहे त्याला जलग्रह म्हणून ओळखला जातो, कारण अवकाशात पृथ्वी ही निळसर रंगाची दिसते म्हणून आपल्या पृथ्वीला जलग्रह म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, सजीव सृष्टी असलेल्या सूर्यमालिकेतील ग्रह कोणता? तर सजीव सृष्टी आपल्या सूर्यमालिकेत फक्त पृथ्वी या ग्रहावरच आहे म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पृथ्वी। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर आपल्या पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह हा शुक्र आहे। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो शुक्र। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? तर पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते त्यास पृथ्वीची परिवलन गती असे म्हणतात। त्याचं उत्तर आहे मित्रांनो परिवलन गती। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस परिभ्रमण गती असे म्हणतात म्हणून याचं बरोबर उत्तर आहे परिभ्रमण गती। परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे। तर याचा पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता? तर गुरुत्वाकर्षण शक्ती असलेला सर्वाधिक ग्रह गुरु या ग्रहावर सर्वाधिक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे। पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह बुध आहे। बुध या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 88 दिवस लागतात। म्हणजे बुध या ग्रहावर एक वर्ष हे 88 दिवसाची असते आणि पृथ्वी या ग्रहावर सर्वांनाच माहिती आहे उत्तर 365 किंवा 366 दिवसांचे। म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात, तिथेच बुधाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात म्हणून आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह हा बुध आहे। पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालिकेतील सर्वात तप्त ग्रह कोणता? तर शुक्र हा ग्रह सर्वात तप्त आहे, लालसर रंगाचा दिसतो शुक्र हा ग्रह म्हणून सूर्यमालिकेतील सर्वात तप्त ग्रह म्हणून शुक्राला ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, मंगळाच्या दोन्ही उपग्रहांची नावे। पृथ्वीला जसा उपग्रह आहे चंद्र तसा मंगळाला सुद्धा दोन उपग्रह आहेत, तर त्यांची नावे आहेत, पहिल्याचं नाव आहे फोबॉस आणि दुसऱ्याचं नाव आहे डिमॉस। तर मंगळाच्या उपग्रहांची नावे फोबॉस आणि डिमॉस अशी आहेत। पुढचा प्रश्न आहे, गुरुग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1397। जर एक पृथ्वी असेल तर 1397 पट हा गुरुग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते? तर गुरु या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते, कारण का गुरुच्या पृष्ठभागावर कायम वादळे होत असतात, त्यामुळे गुरुला वादळी ग्रह असं म्हणून ओळखले जाते। सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर
सॉरी, इथे चुकीची दुरुस्ती करतो. उपग्रह नाही, हे ग्रह आहे. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालिकेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? तर कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत? तर शनी या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत आपल्या सूर्यमालिकेत. पृथ्वीला एकच उपग्रह आहे चंद्र. मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहेत. तसे गुरु या ग्रहाला शनी या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे, युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर आपल्या भारतामध्ये युरेनस ग्रहाला प्रजापती या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, गुरुग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गुरुग्रह हा बृहस्पती या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर नेपच्यून ग्रह म्हणजेच आपण वरुण ग्रह. भारतामध्ये वरुण ग्रह नेपच्यून ग्रहाला वरुण ग्रह या नावाने ओळखले जाते. तर पुढचा प्रश्न आहे, नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो? जर नेपच्यून ग्रहावर तुम्ही गेला तर तिथे एक जो ऋतू असतो तो 41 वर्षांचा असतो. त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो 41 वर्षे. नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू हा 41 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालिकेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही? आपल्या सूर्यमालिकेत बुध आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही. उपग्रह म्हणजेच ग्रहाभोवती जे इतर ग्रहाभोवती जे परिभ्रमण करतात त्या ग्रहाचा उपग्रह म्हणून ओळखले जाते. तर बुध आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही. जसं आपल्या पृथ्वीला चंद्र आहे उपग्रह, तसं बुध आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालिकेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे? तर आपल्या सूर्यमालिकेत एकूण 8 ही ग्रहांची संख्या आहेत. एकूण आपल्या सूर्यमालिकेत 8 हे ग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे, सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे? तर सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर आहे 14,96,00,000 किलोमीटर. सूर्य आणि पृथ्वी यामधील जे अंतर आहे ते आहे 14,96,00,000 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे? तर चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर आहे 3,84,000 किलोमीटर. चंद्र आणि पृथ्वी यामधले अंतर जे आहे ते आहे 3,84,000 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? तर सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. सूर्यापासून जे किरण निघते ते पृथ्वीवर येईपर्यंत 8 मिनिटे आणि 20 सेकंद झालेले असतात. चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 1.3 सेकंद म्हणजे दीड सेकंदामध्ये चंद्राचा प्रकाश हा पृथ्वीवर येऊन पोहोचतो. पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे? तर सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6,000 अंश सेल्सिअस एवढे आहे. 6,000 अंश सेल्सिअस एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्राप्रमाणे कोणत्या ग्रहावर कला दिसून येतात? ते थोडंसं इथे चुकी झाली आपल्याकडून. शनी आहे. शनीप्रमाणे कोणत्या ग्रहावर कला दिसून येतात? तर शनीला जशा कला आहेत तशा कोणत्या ग्रहावर दिसून येतात? तर शुक्र या ग्रहावर शनीप्रमाणे कला दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर चंद्र रोज हा 50 मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र रोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो? तर पृथ्वीवरून चंद्राचा 59% पृष्ठभाग दिसतो. पृथ्वीवरून जर आपण बघितलं तर चंद्राचा फक्त 59%च पृष्ठभाग दिसतो. पृथ्वीचा परिवलन कालावधी किती आहे? परिवलन कालावधी हा 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला
पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. तर परिवलनाचा काल आहे 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे? तर परिभ्रमणाचा कालावधी आहे 65 दिवस 5 तास 48 मिनिटे 54 सेकंद. म्हणजेच 65 दिवस आणि 6 तास, 365 दिवस आणि 6 तास हा पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी आहे. तर हे 6 तास गुणिले 4 म्हणजे 24 तास. 24 तास हा म्हणून 4 वर्षातून एकदा एक दिवस हा जास्त येतो, तेच आहे लीप वर्ष. म्हणून हे जे 6 तास आहेत गुणिले 4 केलं तर त्याचे 24 तास होतात. 24 तास म्हणजे एक दिवस हा 4 वर्षांनी एक्स्ट्रा येतो. जे लीप वर्ष असतं त्यावेळी एक दिवस एक्स्ट्रा येतो. म्हणजे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात त्या वर्षी. ते झालं आपलं लीप वर्ष. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर विल्यम हर्शल. युरेनस या ग्रहाचा शोध विल्यम हर्शल या शास्त्रज्ञाने लावला. तर मित्रांनो, हे झाले आपल्या सूर्यमालिकेतील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे बऱ्याच वेळा परीक्षेच्या दृष्टीने पोलीस भरतीच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे भरपूर महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, इथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओवर आपण भेटू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.